नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। बँक ऑफ बडोदा इथं वारंवार चक्र मारून बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर अब्दुल सर, सनातन सर आणि बँकेचे मॅनेजर शेजारी हे वारंवार माझा विरोध करत आहे। माझी पहिली 10 लाखाची असताना सुद्धा ते 3 लाख घ्या म्हणतात, 2.5 लाख घ्या म्हणतात। त्याच्यामध्ये उद्योग उभा करा। ॲक्च्युली म्हणजे त्या 2.5 लाखामध्ये कसल्याही प्रकारचा आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये माझी मागणी मान्य नाही केली। मी मंगेश केदारे, बँक ऑफ बडोदा व इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना असं इशारा देऊ इच्छितो, उद्या या ठिकाणी आत्मदान करणार आणि पुढील सगळी जबाबदारी पासून बँक ऑफ बडोदाच्या पाठपुरावा करत आहे। त्या बँक ऑफ बडोदाच्या मॅनेजरने लोन प्रकरण मंजूर केले, परंतु कमी प्रमाणात लोन मंजूर केलेलं आहे। त्या लोनमध्ये ते स्वतः पायावर उभा राहू शकत नाही। त्यामुळे आमच्याशी मागणी आहे आणि समाधान जे पोषण करते वस्तू त्यांची अशी मागणी किंवा मला लोन थोडंसं वाढून दिलं तर मी याच्यामध्ये माझा व्यवसाय करत आणि मी माझ्या पोटापाण्याला लागणार मोठा उद्योग उभा करेल या माध्यमातून करत आहोत। आणि ते जे लीड बँकेचे केदारे साहेब आहेत त्यांना वारंवार सूचना करून ते ऐकण्यास तयार नाही आहे। त्यासाठी आज आम्ही आम्हाला उपोषणात बसलो। DMEGचं प्रकरण आहे ते 10 लाखापर्यंत आम्ही मागणी केली होती, परंतु ते त्या 2.5 लाखामध्ये व्यवसाय उभा राहत नाही। आमची अशी मागणी आहे की त्यांनी पूर्णपणे 10 लाख रुपये मंजूर करावे आणि त्या 10 लाखामध्ये उभा राहील असं लोन मंजूर झालं तर तो त्याच्या पुढच्या पोटापाण्याला लागला आणि त्याच्या माध्यमातून 2 लोकांना रोजगार देईल। त्यासाठी आमचं म्हणणं आहे की बाबा बँक ऑफ बडोदा मागणी यासाठी आम्हाला उपस्थित